नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत शेतामध्ये विहिरीत पोहायला. खूप वर्षानंतर पोहणार आहे मी. खूप पोहायला मजा येते विहिरीमध्ये. बघूया आता कुठं शेती आहे. आणि हे आमचे बंडी शेगावातले पंढरपूरले 2 मित्र आहेत नाही का, यांच्यासोबतच जाणार आहे. मला तर काय माहिती नाही, यांनाच रस्ता माहिती आहे म्हणून यांच्या पाठीवरती जायचं आपल्याला. हां, किती दूर आहे इथून आपलं? इथून फक्त 350 मीटर. 350 मीटर म्हणजे बंडी शेगावतून. पंढरपूर जिल्हा. अरे वा, पहिला लेफ्ट. मला फॉलो करा. ओके बॉस. हा विहिरीवाल्यांचा बंगला आहे, त्यांच्या इकडे जातोय आपण पोहायला. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार. ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतीच पाणी, बघायला कवतिक आलं नाही कुणी. मळ्याला या डाळिंबाची बाग लागलेली आहे. मित्रांनो, ज्या विहिरीत आपण पोहणार आहेत त्याच विहिरीत आपल्याला बघा डाळिंबाची बाग लागलेली आहे. पाठीमागं बघू शकता तुम्ही डाळिंबाची बाग. आणि हे झाकलं कशामुळे हे तर आपल्याला माहिती नाही, पण आपले मित्र समोर बसलेले आहेत म्हणून त्यांना विचारू, मित्राला माहिती असेल हे का झाकलं जातं या बागेमध्ये म्हणून. मळेवाली भेटलीच नाही, अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. इथं मित्र बसलेले आहेत. कशामुळे इथं म्हणजे हे डाळिंबाच्या बागावरती का असं झाकलं जातं? त्याला शेंडेट म्हणतात. जेव्हा डाळिंब 3-3.5 महिन्याच होता, अच्छा, मग ते फुटू नये उन्हामुळं, जास्त उन्हामुळे फुटू नये म्हणून त्याला थोडी सावली दिली जाते. अच्छा. सावली दिल्यामुळे माल एक्सपर्ट क्वालिटीचा तयार होतो, न तडकता न फुटता. रोगराई प्रमाणात कमी येते, रोगराई कमी प्रमाणात होते म्हणून वर शेंडेट झाकलं जातं आणि या झाडांची काळजी घेतली जाते. शेतकरी आहे मित्रांनो हा. बंडी शेगाव पंढरपूर पासून 10 किलोमीटरवर दूर आहे. तिथं राहतो अक्षय. आले की राव आणि गेले की राव. भंडी शेगाव माझं गाव, मिस्टर गेलं पहिले माझं नाव. एक नंबर, एक नंबर. आणि तुझं? विवेक. 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 या माणसाला तर ओळखतच असेल तुम्ही. कोण आहे हा? हा शेगावचा रहिवासी आहे. अच्छा. हा आपली उपजीविका भागवण्यासाठी त्याचे वडील मुंबईला गेलते आणि अजून हा मुंबईतच आहे, पण ह्यानं गावात घर घेतलंय. पण ओके. शेवटी असतं ना, असं फिरून फिरून गावातच यायला लागतं. तो आलाय आता. फायनली पोहोचलेलो आहे आपण विहिरीवरती. बघा तो पाठीमागा पोरगा दिसतो ना छोटा, तो पोहत होता. त्यांच्यासोबत लेडीज पण होते म्हणून आपण थांबलेलो, एवढा वेळ झालेला म्हणून. विहीर बघा खूप भारी आहे विहीर. मित्रांनो, खूप वर्षानंतर पोहतोय विहिरीमध्ये, लहानपणाच्या नंतर.
लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग चांग भासतो दिसाच मावळायला लागलं आस लागली मनात कळवायला लागलं याड लाग हे मार कोण मारतय मार तर मित्रांनो झालेलं आहे पोहून. तर बघा गावाकडचं वातावरण बघा एक वेगळंच वातावरण दमट वातावरण नाही पूर्ण मोकळं वातावरण आहे मुंबईचं दमट वातावरण आहे. ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. परत जय महाराष्ट्र.